मराठी भी बोल सकते हो. मराठी वा मराठी बोलू शकतोय राव. असं काय तुम्हाला काय वाटतंय की मला मराठी येत नाही असं? वा मी वा. गुजराती सारखं दिसतच नाही राव. Basically from Kerala. Basically, I'm from Haryana. I hail from Jabalpur, Madhya Pradesh. I'm from Andhra Pradesh. प्रवास माणसांना एकत्र आणतो. मग ते कुठलेही असो, कुठलीही भाषा बोलणारे असो, कुठल्याही राज्याचे असो किंवा कुठल्याही देशाचे असो. Surendra, I'm from Nepal. नेपाल. असाच एक अनुभव घेत आज आपण फिरणार आहोत लोहगड किल्ला. नमस्कार, मी भटक्या ऋषी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आत्ता आपण आलेलो आहोत लोहगडमध्ये. इंद्रायणी पाहुण्याच्या खोऱ्यात फिरताना लोहगड विसापूर या किल्ल्यांना वगळून चालतच नाही. त्यातच लोहगडाचे महत्त्व थोडे अधिकच. अजोड, बेलाग बांधणी व वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे लोहगड दुरूनच आकर्षित करतो. इथं तुम्ही आलात तर तिकीट काढावं लागेल. 25 रुपये तिकीट आहे. गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा या अनुक्रमाने येणाऱ्या 4 दरवाजांपैकी हनुमान तेवढा मूळचा. बाकी सर्व नाना फडणवीसांनी इसवी सन 1790 ते 1794 या कालावधीत बांधलेले. Two YouTubers, Walk with Nitya and another is Subscribe my channel. Walk with Nitya. पाणीच पाणी आणि बरंच साचलं इथे. शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंगे आणि खिडक्या ठेवल्या आहेत. हे अंगावर येणारे दरवाजे, लढाऊ तटबुरुज आणि त्यातून वळणाने वर चढणारा घडीव दगडांचा मार्ग हे सारे पाहिले की मराठ्यांच्या या स्थापत्य कलेचे कौतुक वाटते. Hi, I am Kirti Patel. I am based in Pune from last 25 years. Roots are from Kathiawad, Gujarat, Saurashtra. भाषा में हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश. मराठी भी बोल सकते हो. मराठी वा मराठी बोलू शकतोय राव. असं काय तुम्हाला काय वाटतंय की मला मराठी येत नाही असं? वा मी वा. गुजराती सारखं दिसतच नाही राव. हा. दिसतंय का गुजराती सारखं मी? नाही. बघा मित्रांनो, आपल्याला मराठी माणूस भेटलाय आपल्या ग्रुपमध्ये. आजचा हा बोरघाट 7 वाहनांपासून व्यापारासाठी वाहत आहे. त्याच्या संरक्षणासाठीच लोहगड विसापूर जोडीची निर्मिती झाली. एकूणच या दोन्ही गडांच्या वाटचालीला आता 2000 वर्षे उलटून गेली. यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या राजवटीही गडाने अनुभवल्या आणि त्यानंतरचा यवनांचा गुलामीचा काळही सोसला. यानंतर थेट इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी इथल्या आदिलशाहीला हुसकावून लावत लोहगड स्वराज्यात आणला आणि दुरुस्ती करत बुलंद केला. मैं आंध्रा से हूँ. आंध्र प्रदेश. तेलुगु. जितनी अलग अलग भाषा आती है ना, हम ज्यादा से ज्यादा लोगों से मिल सकते हैं, बात कर सकते हैं. बहुत मजा आया. लोग भी अच्छा लोग मिला मेरे को. तर आता आपण एकदम वर आलोय आणि वरच्या जे काही वस्तू आहेत त्या आता आपण बघूयात. खाली ना कुठल्या तरी ट्युशनचे विद्यार्थी आलेत, त्यांचे शिक्षक त्यांना इतिहास समजावून सांगतायत. तर चांगली गोष्ट म्हणजे बघून चांगलं वाटतं. इथूनच पवनेचे विशाल पात्र दिसते आणि त्यामागची तुंग तिकोण्याची दुर्ग शिखरे खुणावतात. लोहगडावरचीच आणखी एक बघण्यासारखी गोष्ट म्हणजे विंचूकडा. तर तिकडे पण आपल्याला जायचंय. तर मित्रांनो, जसं की आजचा अनुभव अगदीच वेगळा आहे. यात वेगळ्या ट्रिपला आणखी वेगळं बनवण्यासाठी आणखी एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. एक प्रकारे ही ट्रिप इंटरनॅशनल झाली आहे. मेरा नाम है सुरेंद्र. I'm from नेपाल. नेपाल. तुम्हें मतलब भाषा कौन सी समझते हैं? नेपाली. नेपाली. भारत में कब से है? 2 हफ्ता हुआ मैं यहाँ. तो कैसा लगा अभी भारत में जब से हो? बहुत बढ़िया एक्सपीरियंस हुआ. इथं आपल्याला पिण्याच्या पाण्याचे हौद दिसतात. असे इथंच वरती आपल्याला एक मंदिर देखील बघायला मिळत आहे. हे त्या क्लासेसचे विद्यार्थी. हवा इतकी सुटली की मला माईकला डेड कॅट लावावी लागली. हे बघ, हे जे दिसते ना, हे बुचका, याला म्हणतात डेड कॅट. आता डेड कॅट म्हणजे काय विचारू नका. मेलेली मांजर बोलायला बरं वाटत नाही. हे बघा, काही लोक लॉगिंग साठी किती डेडिकेशन देतात. Smile. Yeah, nicely coming. Yeah, see. क्या है? क्या लिया? मुझे लग ही रहा था सब लोग ऐसे एक साथ आके. I saw red. I thought it was recording. डोंट स्टॉप इट, कम हियर. तर मित्रांनो, इथंच मागे तर इथं आपण मागे बघतोय की खूप मोठी विहीर आहे. त्यात आत्ता पाणी आहे आणि त्या काळातही मला वाटतं खूप एक महत्त्वाचं ठिकाण असेल पाण्याच्या वापरासाठी. आणि जर आर्किटेक्चर किंवा स्थापत्य त्या विहिरीचं बघितलं तर 16 कोण आहेत. भिंती जोडत ते पूर्ण वर्तुळ त्यांनी तयार केलंय. याचा अर्थ त्या काळात पिण्याच्या पाण्याची किंवा वापराच्या पाण्याची व्यवस्थितपणे सोय करण्यात आली होती. म्हणजे बघा ना, किल्ले बांधणं हे पण काही सोपं नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची सोय तिथं झाली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी पाहिजे. त्या दृष्टीनेच अशा गोष्टी त्या किल्ल्यात बनवण्यात आल्या. My name is Ashley. I hail from Jabalpur, Madhya Pradesh. I'm a cyber security expert for JP Morgan. अबे बता, माइक हाथ में
में आती तो इतना सीरियस कैसे हो गए? विनोद आज काफी नए लोगों से मिला. दे आर रियली गुड. बेसिकली आई एम फ्रॉम हरियाणा. भाषा क्या है हरियाणा के? हरियाणा इज लाइक हिंदी में बात करते हैं बट एक्सेंट इज डिफरेंट. हरियाणा उनका अपना लैंग्वेज नहीं है, वो बोली ओनली. देयर इज नो रिटन लैंग्वेज बट ओनली यू कैन स्पीक. देयर इज अ बोली, खड़ी बोली, दैट इज ठेठ. यू फाइंड इट somehow rude हरियाणवी लँग्वेज. जॉइन हिज चॅनल भटका ऋषी. भटक्या ऋषी. आणि आता या लोहगडाचं अत्यंत महत्वाचं ठिकाणाच्या दिशेला आपण जातोय. आता आम्ही जातोय विंचूकड्याच्या दिशेने. जाताना भरपूर माकडं मला दिसत आहेत. आम्ही माकडांना बघतोय, माकडं आम्हाला बघतो. आता आपल्याला विंचूकडा दिसायला लागलाय. विंचूकडा म्हणजे विंचवाच्या नांगीप्रमाणे त्याचा आकार आहे. अखेर आपण आलेलो आहोत विंचूकड्यापाशी. लोहगडाच्या भूरचनेतील हा आगळा वेगळा भाग. राजगडाला जशी सोवळ्या संजीवनी माची, तोरण्याला जशी झुंजार बुदलामाची, तसाच लोहगडाचा हा विंचूकडा. विंचवाच्या नांगीप्रमाणे बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारा. खूप विचारांती आम्ही असा निर्णय घेतलाय की आम्हाला जायचंय विंचूकड्याच्या कड्यापर्यंत. आम्ही जायचा निर्णय तर घेतलाय पण इथून जाणं इतकंही सोपं नाही. ट्रेक करताना जर आधी उतरायचं असेल ना, मला एका गोष्टीचं लय टेन्शन येतं. इतकं परत चढून पण जावं लागणार आहे. मला नाही वाटत पुढं आणखी काय कठीण असेल. पण आता काही झालं तरी शेवटपर्यंत थांबायचं नाही. थांबायचं नाही म्हणजे पळत नाही जायचं. उतरताना दम लागलाय, चढताना काय होणार आहे. इथं जरा धोकादायक आहे कारण इथं भिंत किंवा काहीच नाहीये. थोड्या थोड्या भिंती तर दिसत आहे ज्यावर पायऱ्या पण आहेत. आणि जे आपण त्या विहिरीच्या बाबतीत बघितलं तेच आपल्याला इथं पण बघायला मिळेल. भिंत आहे पण खाली दगड नाहीत वापरलेले. चला जवळ आलोय आपण, एकदम कड्यापर्यंत आलोत. जीवन, आई एम फ्रॉम विशाखापट्टनम, आंध्र प्रदेश. विच लँग्वेजेस डू यू स्पीक और अंडरस्टँड? Telugu. I started exploring. I'm loving it. I'll continue. And you made this plan ना? Yeah. Yes. So this is मास्टर माइंड. ह्या आमचा मास्टर माइंड याचा की याने प्लॅन केला. ॲपवर टाकलं का ट्रॅव्हलिंगशी रिलेटेड ॲप आहे. त्यामुळे आज आम्ही सगळे इथेच जोडले गेलो. फिरताना काय झालं, आमच्याच ग्रुपमध्ये ना आणखी एक ब्लॉगर भेटली. फक्त आता भाषा जरा वेगळी आहे. आपण जरा प्रयत्न करू संवाद साधण्याचं, जमतंय का ते. Hello guys, I'm Nitya. My YouTube channel is Walk with Nitya. You should walk along with myself. And today Rishi is walking with me. So I'm basically from Kerala and I'm working in Bangalore. I came to Maharashtra to explore for I think 3 weeks. I don't have a proper plan. I came to Pune 4 days back and from here I will go to Lonavala and then I think I will go to Mumbai and then I want to visit Aurangabad as well. That's it. I don't have a proper plan. I don't know when I will go back. When my money is getting over, I will go back. So you can check out my videos. I have given many videos of me going solo as well as going with a group of people like this. So if you like the content, please subscribe. The videos are in English, right? Yeah, everything is in English. And what's your language? Mine is Malayalam. There are a few videos, like 2-3 videos in Malayalam as well. But most videos are in English. Guys, please support Rishi. He's a good vlogger and he's a nice human. थँक्स. सो प्लीज लिसन, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो बघा म्हणजे काय काय अनुभव येतो आपल्याला फिरताना. कोण कुठून येईल, कधी भेटेल. शेवटला तितकंच सांगेन, सबस्क्राईब करा राव. सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा. माझं नाव संदीप जायभाई आहे. मी चाकणचा रहिवासी आहे. प्रॉपर बीडचा असं मी जेव्हा वेळ भेटला तेव्हा फिरतो मी. जे आमचे जे मित्र सगळे आज त्यांचं वय झालेलं आहे त्यामुळे जरा यंग लोक बघायला लागते फिरत. भटक्या ऋषीसारखे. अच्छा. आणि विंचूकड्याच्या ज्या कड्यावर आपल्याला यायचं होतं तिथं अखेर आपण आलेलो आहोत आणि आपल्याला दिसतोय ते भगवा झेंडा फडकताना. स्वराज्याचा भगवा इथे फडकतोय. लोहगडाचे हे महत्व जाणूनच मिर्झा राजे जयसिंग यांनी हा गड तहातून मुघलांकडे आणला. पुढे 5 वर्षांनी 13 मे 1670 रोजी मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला. तर विंचूकड्यावरून हा दिसणारा आजूबाजूचा सगळा निसर्ग आहे. सगळीकडे डोंगर दिसत आहेत आणि बघत बघत जर आपण इकडे आलं तर आपल्याला विसापूर किल्ला देखील पाहायला मिळतो. आणि इथंच लोहगड किल्ला म्हणजे संपतोय टोकावरच. हे शेवटचं टोक आहे. तर मित्रांनो अखेर आम्ही विंचूकड्यावर आलो, आरामात बसलोय. हा सगळा ग्रुप आपला थकलेला. कुछ तो एक्सप्रेशन. दे आर टायर्ड सो दे आर नॉट गिविंग. बस. सो दे आर व्हाय आय एम स्पीकिंग इन इंग्लिश. सो ते सगळे थकलेले आहेत. त्यांचे चेहरे बघून तुम्हाला वाटत असेल. तर आता आम्ही भगव्या झेंड्याच्या पाशीच तिथं छायेत बसलोय. तसं सांगायचं तर एकेका याच भगव्या झेंड्याने कितीतरी लोकांना छाया दिली ती तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. तर आणि खरं तर हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता कारण ह्या लोकांना मी आज पहिल्यांदा भेटलोय आणि त्यातले पण बरेचसे लोक एकमेकांना पहिल्यांदाच भेटतात. एक ॲप आहे ट्रॅव्हल रिलेटेड, तिथे त्यांनी इव्हेंट पोस्ट केली होती आपल्या जीवनने. त्यानंतर मग आम्ही
सगळे त्याला जॉईन झालो आणि आज आम्ही सगळे भेटलो आणि मस्तपैकी फिरलोय. आणि खूप मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या बाहेरूनही लोक येत आहेत, आपले किल्ले एक्सप्लोर करतायत. तर आपणही आपले किल्ले फिरले पाहिजेत आणि असा अनुभव घेतला पाहिजे. तर बघा मित्रांनो, आता तुम्ही सगळ्यांना भेटून झालंय. तुम्हाला मी पूर्ण भारत फिरवलाय, नेपाळ फिरवलंय. फक्त आता थोडं सबस्क्राईब करून टाका चॅनल.